श्री शिवप्रतिष्ठानची संस्था सत्ताकारण, अर्थकारण, राजकारण या सर्वापासून दूर राहून किंवा ते बाजूला टाकून देऊन केवळ देश देव धर्मासाठीच शिवछत्रपतींच्या अंतःकरणाची, वृत्तीची, प्रवृत्तीची, मनस्थितीची, ध्येयवादाची, इच्छाकांक्षेची, कार्यकर्तृत्वाची, ध्येय धोरणाची, देशासाठी जगावं आणि मरावं आणि जगण्या मरणात आनंद मानावा आणि मृत्यूसमयी यम प्राण घेऊन जाण्यासाठी आला असताना थांब जरा एक क्षण, मला देवाला प्रार्थना करायची की भगवंता या मायभूमीचे पांग फेडण्यासाठी पुनर्पी हिच्याच उदरात मला 9 महिने 9 दिवसानंतर जन्माला घाल बरं का, असं सांगणारी निष्ठावंतांची, देशभक्तांची, धर्मभक्तांची, जातिवंत शिवचरणच्या पायकांची पिढी उत्पन्न करावी यासाठी काम करणारी संस्था आहे. अनेक कार्यक्रम उपक्रमाद्वारे हे न बोलता काम करण्याची पद्धत आहे आपली. आज तुमच्यासमोर बोलणार आहे, पण बोलावं तितकं थोडं आहे. बोलणे जाते विरोनी, अमर राहे सत्कृती. बोलणं हा काही आपला स्वभाव नाही. बोलण्यापेक्षा कृती जास्त प्रभावी. गड्यानो, ज्याला आपण आता भारत म्हणतोय ना, ते राष्ट्र अति 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 प्राचीन आहे. आपण एक आरती म्हणतो, ती आरती सगळ्यांची पाठ आहे. पांडुरंगाची आरती गणपतीच्या दिवसात हर एक घरी म्हणली जाते, नवरात्रात म्हणली जाते. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. कुंडलिकाचे भेटी परब्रह्माले गा, चरणी बाहे भीमा उद्धरी जग. म्हणतो, अर्थाकडे लक्षही देत नाही आपण. युगे 28 हा कर्कटावरती ठेवून चंद्रभागेच्या काठी समचरण नासागरी दृष्टी भक्तांच्या काजासाठी हा परमात्मा परब्रह्म विठ्ठल रूप घेऊन उभा आहे. त्याला किती दिवस झाले? 28 युग झाली. आता युग म्हणजे काय? आपल्याला सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना, वर्ष, शतक, सहस्र कळतं. पण जगाला कालमापन पद्धती, अंकमापन पद्धती भारतीयांनी दिलेली आहे, हिंदूंनी दिलेली आहे. अति प्राचीन आहे ती पद्धत. दशमान पद्धती आपण दिली जगाला. नवे जगात जे काही आहे ना, त्याचा मूळ आधार आपण आहोत. पण याचं ज्ञान आपल्याला नसल्यामुळे मूर्खासारखं आपण बोलतो की ते शोध लागले. शोध आधीच लागलेले आहेत. एक युग म्हणजे 5000 वर्ष. युगे 28. विठ्ठलाचा चंद्रभागेच्या काठी मुक्काम जर 28 युगापासून असेल तर त्याचा अर्थच मुळी त्यांची जी भक्ताची परंपरा आहे, म्हणजे तुम्हाला हिंदू समाजाची परंपरा आहे, ती 28 युगांची आहे. म्हणजे हा समाज 28 युग, आपण भक्त आणि तो भगवंत, हा नातेगोत संबंध 28 युगांचा आहे. तुमचा आमचा जीवन प्रवाह 28 युगांचा आहे. एक युग म्हणजे 5000, 28 पंचे 84, 1,40,000 वर्षाची परंपरा असलेला देश आहे. अतिप्राचीन. या देशाची भूमी जिला आपण म्हणतो, ती भूमी किती? आत्ता तिकिटावरती जी आपण दाखवतोय, पोस्टाच्या तिकिटावरती भारताचं चित्र काढतात, ते चित्र ही आपली भूमी नाही आहे. त्याच्यापेक्षा फार विशाल, विलक्षण मोठी ही भारत नावाची भूमी आहे. आत्ता आपण त्याला इंग्रजांनी आपल्या माथी मारलेलं नाव इंडिया आणि जातीवाद जातीवाद म्हणून नपुसकपणाच्या वृत्तीने वास्तविक अर्थ पत्करलाय तो चांगला आहे. भारत हे नाव आपण पत्करलं, हिंदुस्थान पत्करलं नाही. आपले शत्रू आपल्याला हिंदुस्थान म्हणतात, पण आपण मात्र भारत म्हणतो. कारण काय दुर्दैवच आहे मुळी. भारत हा शब्द आपण पत्करला, तो काही वाईट नाही, चांगला आहे. तो संस्कृत शब्द. भा म्हणजे तेज, एकाक्षरी शब्द. आणि रथ म्हणजे रम्माण झालेला, तल्लीन झालेला, पूर्ण बुडलेला, एकरूप झालेला, तेजात तेजस्वितेत, द्युतिमानतेत, एकरूप, एकतान, एकमय, एकजीव झालेला असा जो तो भारत म्हणजे तुम्ही आणि मी. पण या देशाला आणखीनही नाव आहेत. भारत, भरतवर्ष, भरतखंड, जम्बूद्वीप, आर्यावर्त, मोक्षभूमी, धर्मभूमी,
यज्ञभूमी, देवभूमी, अवतारभूमी, हिंदुस्थान, इंडिया, ही सगळी नावं जरी आपल्याला इतिहासाच्या ओघात ठाऊक असली तरी ह्या नावात भूमीचा नेमका उल्लेख होत नाही. पण त्याचा उल्लेख करणारे ग्रंथ आहेत. हिंदुस्थानच्या संबंध जीवन प्रवाहाचं ज्ञान घ्यायचं असेल तर किमान 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 108 उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता, भागवत, रामायण, महाभारत इतक्या ग्रंथांचा किमान अभ्यास केला पाहिजे. आता या सगळ्या उच्चारलेल्या ग्रंथांच्या पैकी ज्याला आपण पुराण म्हणतो, तो पुराण हा शब्द म्हणजे काहीतरी चांदोबा मासिकातल्या भाकड कथा तसं काहीतरी आहे अशी मूर्ख कल्पना विद्वान म्हणणाऱ्या माणसांच्या पासून ते माझ्यासारख्या फालतूक माणसापर्यंत सगळ्या खुल्या लोकांची कल्पना आहे. तसं नाही आहे. पुराण हा संस्कृत शब्द आहे. तो अतिप्राचीन 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 अशा इतिहासाचा निदर्शक आहे. किती प्राचीन तर 1,40,000 वर्षांचा इतिहास ज्याच्यात आहे असा ते 18 खंड आहेत. इतिहासाचे खंड आहेत. ते अतिप्राचीन इतिहासाचे खंड आहेत. मी म्हणतो की जे जे परकीय ते चांगलं इम्पोर्टेड. आजकाल दुकान निघाली बघा की एकाच ठिकाणी सगळ्या इम्पोर्टेड वस्तू घेऊन देशाची माती करण्याची संधी सोडू नका. असतात पाट्या. कारण आपण जन्माला आलोय तर हिंदुस्थानची माती करण्याचाच वेळा घेऊन जन्माला आलोय अशीच सगळी जत्रा इथली. अरे स्वदेशीचं नाव नाही, ढोंग त्याचं नाव हिंदुस्थान मधली प्रजा. आणि मग इम्पोर्टेड तर ते चांगलं. तर इम्पोर्टेड लोक काय म्हणतात ते सांगतो. म्हणजे परदेशातले या देशाचं आयुष्य किती. मी तुम्हाला जर सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्धिमान विद्वान मनुष्य, विवेकानंद, विनोबा भावे, दयानंद सरस्वती, लोकमान्य टिळक, महर्षी सातवळेकर, तर तुम्ही म्हणाले कुठली नावं काढलीत आणि हे सांगतात ते काय सगळे आपलेच की. मी काय त्यात तथ्य नाही. इम्पोर्टेड कुठे आहे. पण इम्पोर्टेड लोक परकीय लोक काय बोलतात ते ऐका. या देशाची माती करण्याचा पैसेचा विडा उचलून आलेल्या आक्रमकात इंग्रजही आहेत. त्या इंग्रजांच्या पैकी एक 7 जण असे आहेत पहा की ज्यांनी एक जीवनाचं क्षेत्र वाटून घेतलं आणि ते वाटून घेऊन त्यांनी हिंदुस्थान मधल्या लोकांच्या डोक्यात राख कालवण्याचं जन्मभर काम करण्याचा विडा उचलून अप्रतिम काम केलं. लॉर्ड मेकॉले, विंटर नीट्स, मॅक्स मुल्लर, डॉक्टर एलन टॉड, हे 6-7 जण तर इतके बदमाश आहेत की त्यांनी कुणी धर्माचा अभ्यास केला, कुणी संस्कृतीचा केला, कुणी इतिहासाचा केला, कुणी भाषेचा केला, कुणी पूर्वीच्या वाङ्मयाचा केला. आणि हे सगळं कसं थोतांड आहे, हे कसं टाकाऊ आहे, हे अत्यंत बेकार आहे. आणि भारतीयानो, हिंदूनो, जे काही चांगलं आहे ते सगळं युरोपातलं, ते इंग्लंड अमेरिकेत आहे, ते आमचं आहे. मग अशी बोलताना 6 सांगितले. 7वा आहे टॉयनबी नावाचा आहे. इंग्लंडमध्ये 1847 साली तो जन्मला आणि तो 80 वर्षाचा होऊन गेला. त्यांनी आपल्या आयुष्यात हिंदुस्थानच्या इतिहासाचा अभ्यास करून ओरिएंटल हिस्ट्री ऑफ इंडिया नावाची 4 पुस्तकं लिहिली. 4 पुस्तकापैकी क्रमांक 1च्या पुस्तकात प्रस्तावना आहे ती या मूर्खांनी वाचली. आणि तो तज्ञ सुद्धा कसा मामूली नाही, तो इतिहास संशोधक नाही, एक इतिहास शास्त्रज्ञ नावाची जात आहे की ज्या व्यक्तीचा भूगर्भापासून अंतरिक्ष यानापर्यंत, खगोलशास्त्रापासून ते खनिजशास्त्रापर्यंत, अध्यात्मापासून गणितापर्यंत, भाषाशास्त्रापासून व्याकरणापर्यंत असा 24 शास्त्रांचा किमान अभ्यास मानवी जीवनाला व्यापून राहणारा असतो. आणि सगळ्याचा आढावा घेऊन मागून चालत आलेला हा जीवन प्रवाह वर्तमानातून भविष्यात कसा कसा पावलं टाकत असाच प्रवाह जाईल त्याचे काही आडाखे बांधण्याची ताकद असलेली व्यक्ती त्याला म्हणतात इतिहासशास्त्रज्ञ. त्याच्यात तो टाळून बी गणला जातो. हो, लोकमान्य टिळक तसे आहेत, महर्षी दयानंद सरस्वती तसे आहेत, पंडितजी सातवळेकर तसे आहेत. पण ते स्वकीय आहेत, त्यांना काय किंमत आपल्याजवळ. टाळूनबी मोठा. पण तो टाळूनबी काय म्हणतोय प्रस्तावनेत पहिल्या परिच्छेदात ते सांगतो. तो म्हणतो हिंदुस्थानच्या जीवन प्रवाहाचा अभ्यास करायचा असेल तर किमान 50,000 वर्षापेक्षा जास्त कालखंडाचा मागोवा घेतला पाहिजे. 50,000 वर्षापेक्षा जास्त कालखंडाचा मागोवा घेतला पाहिजे तो म्हणतोय. काय म्हणणार तुम्ही. आपण असं म्हणू इम्पॉर्टंट आहे त्याचा विचार. हे 1,40,000 वर्षाचं कोष्टक फेकून दे मागास, त्याला काही अर्थ नाही.
स्वदेशी परदेशी चांगलं. अरे 50,000 वर्षाचा जरी इतिहास बघितला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो इतका अवाढव्य आणि विलक्षण आहे की आपण त्याच्यात प्रवेश करू तर आपले पूर्वज आणि आपण न शोभणाऱ्या गोष्टी आहेत. इतकी दुर्दैवी स्थित्यंतर आपल्यात घडली आणि अशा अवस्थेतला हिंदुस्थान 55 वर्षापूर्वी आपण स्वतंत्र झालो. हो, गोष्ट अशी की त्याच्यात ते जे मी सांगितले 18 पुराण, तो ताळंबी आहे, ते सत्य पुराण ग्रंथ आहे, इतिहास ग्रंथ आहे, तो मानतो. आमच्या इथली शाणी खतरावळ मानत नाही कुणी, कारण खरकट नुष्ट खाऊन जगलेली कावळी कुत्री आहे ती, त्यात काही तथ्य नाही आहे. अगदी सरसकट कोणाचे उच्चार करत नाही, दुर्दैव आहे ते. तर त्या पुराण ग्रंथात पहिला क्रमांक 1चा इतिहास ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे विष्णू पुराण. हिंदुस्थानच्या जीवन इतिहासाचा पहिला इतिहास खंड विष्णू पुराण आहे. ते सूत्ररूपाने लिहिलेले आहेत. जसं बीजगणितामध्ये a+b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a²+2ab+b², सूत्ररूपाने गणितातलं थोडंसं काही थोडंसं विस्तार करून सांगता येतं. आपले ऋषीमुनी अत्यंत बुद्धिमान प्रगल्भ बुद्धिमत्तेचे त्यांनी इतिहास सुद्धा असा सूत्रबद्ध घेऊन ठेवलेला आहे. तर त्याच्यात पहिला श्लोक आहे, तर तो त्याचा जो कर्ता आहे, कोणी ऋषी आपल्या नावासाठी, मोठेपणासाठी, थोबारासाठी, सत्कारासाठी हपापलेली माणसं नाही आहेत. येथे परोपकाराय युगे देवाने निर्मिता, भगवंताच्या सारखं संबंध विश्वाच्या कल्याणासाठी जगणारी ही मोठी माणसं होती. आपलं नाव त्यांनी कधी घातलं नाही. तर त्यांनी त्यात उल्लेख असा केलाय की उत्तरम्यत समुद्रस्य हिमाद्रे शैव दक्षिणम वर्षम तत् भारतम नाम भारती यत्र संतती, की उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला हिंदू महासागर, त्याला हिंदी महासागर आपण चुकून म्हणतो, या प्रचंड भूभागात पसरलेला हा जो विस्तीर्ण भूप्रदेश, भूगोलाचा भाग, त्याचं नाव आहे भारत आणि त्याच्यात राहणारी प्रजा आहे ती आहे भारतीय. 6 शास्त्र आहेत. एकूण 6 विचारसरणीपेक्षा जास्त विचारसरणी जगात असू शकत नाही असे आपले पूर्वज म्हणले आणि ते काळाच्या ओघात सत्य ठरलेलं आहे. तर त्याला बृहस्पत्यशास्त्र नावाची एक विचारसरणी आहे. तर तो बृहस्पती पहिला श्लोक लिहितो की ही विचारसरणी मी ज्या देशात राहतो त्या देशात जी मी सांगतोय त्या देशाच्या सीमा कोणत्या आहेत. तर तो म्हणतो हिमालयात समारभ्य यावत हिंदू सरोवरम तद्दैव निर्णम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते. अगदी तीच व्याख्या वेगळ्या शब्दात त्यांनी केलेली आहे की हिमालयापासून प्रारंभ करून दक्षिणेला समुद्रापर्यंत आणि दक्षिणेला समुद्रापासून प्रारंभ करून उत्तरेला हिमालयापर्यंत. जर कंपासच्या कर्कटकात किंवा कंपासमध्ये अंतर घेऊन पृथ्वीच्या भूपृष्ठावरती हिमालयाचा मध्य धरून एक मोठं परिवलय म्हणजे एक वर्तुळ काढलं तर त्या वर्तुळात जो भूभाग येतो त्याचं नाव आहे भारत, त्याचं नाव आहे हिंदुस्थान. हे हिंदुस्थान नाव आपल्याला कुणी दिलेलं नाहीये, ते आपलं जन्मताच असलेलं नाव आहे. आता तो जे बृहस्पत्यशास्त्र आहे त्याच्या कालासंबंधी तो मॅक्स मुल्लर की ज्यांनी अथांग द्वेषच केला मॅक्स मुल्लर, तर तो म्हणतो की हे शास्त्र किमान 11,000 वर्षापूर्वी हा ग्रंथ लिहिला गेला असला पाहिजे, किमान 11,000 वर्षापूर्वी. इतक्या प्राचीन काळापासून या देशाला हिंदुस्थान म्हणत होते. तर ह्या सगळ्या त्यांनी सांगितलेल्या व्याख्या आहेत आणि आता पोस्टाच्या तिकिटावरती असलेल्या भारत हिंदुस्थान त्याचं चित्र, ह्याच्यात महद अंतर आहे. किती अंतर आहे? 1/3 शिल्लक आहे. आपण ज्याला आपण जपान म्हणतो ना, तो तुमचा आमचा भाग आहे, त्याचं मूळ नाव आहे जयपाल. ज्याला चीन म्हणतो तो पूर्ण चीन. चीन हा शब्दच मुळी संस्कृत शब्द आहे. पीतवर्ण हा त्याचा अर्थ आहे. पीतवर्णाची भूमी, त्याचं नाव चीन म्हणजे पीतवर्ण भूमी. हा पूर्ण भाग तुमचा आमचा आहे. महाभारतकालीन युधिष्ठिरांना अभिषेक झाल्यानंतर हो हिंदुस्थानच्या त्या सर्वश्रेष्ठ जगाच्या सम्राटाला मानवंदना देऊन आपला आहेर अर्पण करण्यासाठी, नजराणा देण्यासाठी चीन मधले राजे समूहाने इथं आलेले होते. महाभारतवाचा मराठवाडा पब्लिशिंग हाऊसनी प्रकाशित केलेले 10 वर्षापूर्वीचे खंड आहेत, त्याच्यात वाचा. मी वाचलंय ते बोलतो. ज्याला आपण जावा, सुमात्रा, मलाया, बोर्निओ, फिलिपाईन्स, बाली बेट, इंडोनेशिया, ब्रह्मदेश, श्रीलंका. अरे ब्रह्मदेश, श्रीलंका हे तर नावात अजून शिल्लक आहेत. स्पष्ट आहे तो तुमचा आमचा भाग होता. हे सगळे प्रदेश आज बाली बेट जे आहे ते 4.5 लक्ष लोक हिंदू राहतात तिथं आणि 100% हिंदू असलेला तो देश आहे. आजही एक मोठं बेट आहे बाली देश, ज्याला आपण लखनऊ मालदीव म्हणतो. ती तुमची आमची बेट आहे, आज तुमच्या आमच्यातनं गेली ती. ज्याला तिबेट म्हणतो त्याचं मूळचं नाव आहे त्रिविष्टप म्हणजे देवभूमी. तो देवलोकाला गेला,
म्हणजे पूर्ण आयुष्याचं कर्तव्य करून 75 वर्षानंतर तो देवलोकाला गेला. म्हणजे देहविसर्जन करण्यासाठी शांत निवांत वातावरणात भगवंताचं अनुसंधान साधण्यासाठी तपश्चर्या करायला तो निघून गेला. घरात राहून सडत कुदत कुठल्या तरी डॉक्टरच्याकडनं सगळ्या इंद्रियात नळा खपसून घेऊन मरणारी तुमची आमची जात नव्हती. 75 वर्ष झालं देवलोकाला जायचं म्हणजे तिबेटात जायचं, हिमालयाच्या पलीकडे जायचं असा त्याचा अर्थ. आता अरबस्थान, अरे अरब हा शब्द घोडा संस्कृत शब्द आहे. अरब म्हणजे घोडा. तुर्कस्तान क वरती रफार नाही, तुरग स्थान, तुरग अरब म्हणजे घोडा हा संस्कृत शब्द आहे. उत्तम घोड्याच्या पैदाशीची वातावरण वायुमान असलेले प्रदेश ते तुमचे आमचे प्रदेश आहे. महाभारतकालीन युद्धात तिथनं घोडे आलेले आहेत, त्याचे उल्लेख आहेत त्याच्यात. इराण, त्याचं मूळ नाव आहे आर्याण, इराक, हे प्रदेश तुमचे आमचे आहेत. हे सगळे गेले. ज्याला आपण काश्मीर म्हणतो ते कश्यपपूर आहे. लखनौ म्हणतो त्याचं मूळ नाव लवपूर आहे. हा सगळा विचार केला तर आत्ताचा जो हिंदुस्थान आहे, जो भारत आहे, तो एखादी खुडूक झालेली अंडी देण्याची क्षमता नाहीशी झालेली कोंबडी असावी. अंगावरची लव झडून जाती, पिसं गळून पडायला लागलीत आणि कुठल्या खटकाच्या शत्रूखाली मान तुटून कुठल्या टोणग्याच्या पोटात जाऊन त्याचा तळीराम गार काढण्याचं दुर्भाग्य तिला लाभणार आहे हे जिला ठाऊक नाही, अशा एखाद्या कोंबडीसारखं दुर्दैवी मी वर्णन करतोय. अत्यंत दुःखदायक चित्र आपण त्या पोस्टाच्या तिकिटावरती छापतोय. जगातलं कुठलंही राष्ट्र आपल्या तिकिटावरती आमच्या देशाच्या सीमा अशा होत्या, या भविष्यात पुरावा असो नाही म्हणून काही छापत नाहीत. आपण करंट आहोत, आपण छापतो. तर कल्पना करा किती विलक्षण मोठा देश. बरं, जगाच्या वाटेवरती मी खूप गाळणार आहे, कारण 2 तासात बसलंच पाहिजे बोलणं. किमान सलग 4.5-5 तास बोललं पाहिजे, 2-2 तास 5-7 दिवस बोललं पाहिजे तुमच्याशी. मला गंमत सांगतो की जगाच्या पाठीवरती जी युनो नावाची संस्था आहे, त्या युनो संस्थेत एक चार्टर म्हणजे यादी आहे. 156 राष्ट्रांची यादी आहे. त्या 156 राष्ट्रात आपण आहोत. 155 आपण सोडून राष्ट्रांची संख्या आहे जगात. राष्ट्र म्हणजे काय? भूमी, एक विशिष्ट वंश, त्याची विशिष्ट भाषा, चालीरीती, काही उपासना, भगवंताच्या प्रार्थनेचा किंवा उपासनेचा मार्ग, अशी एक विशिष्ट जमात, जात किंवा मानव समूह, त्याला म्हणायचं राष्ट्र. असे 155 मानव समूह आहेत जगात. आपण 156 आहोत. त्या 155 जणांपैकी सर्वात प्राचीन आपण आहोत. पण पुढचं वाक्य उच्चारल्यानंतर आश्चर्य वाटेल, ते नंतर उच्चारतो की पूर्वीचा भूगोल हिंदुस्थानचा, आत्ताचा भूगोल किती. एक इयर बुक ऑफ इंडिया नावाचं पुस्तक दरवर्षी प्रसिद्ध होतं भारत सरकारतर्फे. आपण ते वाचत नाही, पण वाचलं पाहिजे. त्याच्यात पहिल्या पानावरती हिंदुस्थानची भूमी आणि अनेक वैशिष्ट्य दिलेली असतात. अतिशय अल्प किमतीत मिळतं, पण अल्पलोक सुद्धा ते कधी वाचत नाही. सगळ्या भाषेत प्रकाशित होतं. मी कायम दरवर्षी वाचतो. त्याच्यात त्यांनी भूमीचा आकार सध्या किती आहे दिलाय, तर ते म्हणतात की 2000 मैल लांब, 2000 मैल रुंद एवढी ही भूमी आहे. 1.66 किलोमीटर इक्वल टू 1 मैल, म्हणजे 3400 किलोमीटर लांब, 3400 किलोमीटर रुंद एवढा प्रदेश शिल्लक आत्ता सध्या. उदंड प्रदेश झडला, खंगला, फुटला, लुबाडला गेला, हिरावला गेला, तरी सुद्धा उरलेला इतका प्रचंड प्रदेश आपल्याजवळ आहे. या प्रदेशाचं वैशिष्ट्य असं आहे, भारत या देशाचं जगाच्या पाठीवरती आपल्या इतकी सलग सुपीक भूमी कुठल्याही देशाजवळ नाही, जास्त खोलात जात नाही. आपल्यासारखी जलसंपत्ती, आपल्यासारखी पशुसंपत्ती, आपल्यासारखी खनिज संपत्ती, वनसंपत्ती, निसर्ग संपत्ती आपल्यासारखं कुणालाही जगात नाही. अरे त्या पशुसंपत्तीत तुम्हाला सांगू का, जगात क्रमांक 1 ची कातळ्याची निर्यात करणारा तुमचा आमचा देश आहे. खोलात गेलो तर 1.5 तास लागेल. यांची वैशिष्ट्य काय काय आहेत ते पोटातली सांगायला नाही सांगत. बुद्धी संपत्ती तयासी तुलना कैसी मेरू बांधावर दाखवते. ब्रह्मदेवाच्या बाला सुद्धा नमावं लागेल अशी बुद्धी, त्याचं नाव आहे हिंदुस्थान. तुम्ही आम्ही त्याची उदाहरण देत वेळ बाहेर घालत नाही. धर्म संस्कृती विलक्षण उंच. अरे भगवंतानी भारावून जाऊन या भूमीच्या पुढे जन्म घेतलेले आहेत. अशी भूमी फक्त एकच की मनुष्य रूपाने भगवंताला जन्म घ्यावा वाटला. इतके उदात्त धर्म आणि संस्कृती. 3 स्पष्ट ऋतू,
उन्हाळा पावसाळा हिवाळा, फक्त जगात एक देश हिंदुस्थान. प्रचंड सगळ्या प्रकारची संपत्ती, तशी मनुष्य संपत्ती. आपण मूर्ख आहोत, हसतो की 100 कोटी संख्या झाली, आपल्याला भीती वाटते. अरे भीती काय वाटायची, तो जमेचा घटक आहे आपला, असं माझं मूर्ख मत आहे. समजा जगात क्रमांक 1 अब्ज 13 कोटी चीन. आपण 3.5 वर्षापूर्वी 100 कोटी ओलांडली. असली प्रचंड संपत्ती आपल्याला पाहिजेच. माझं त्याच्या पाठीमागचं तर्कशास्त्र वेगळं आहे किंवा विचार की अरे जगात हिंदुस्थानला वैरी कोण नाही, कोण नाही तो गाढव, सगळे वैरी. हिंदू समाजच हिंदुस्थानचा वैरी आहे ना, असं काय करता. अरे इथले जे सुशिक्षित नावाची जात आहे ना, ती फार मोठ्या प्रमाणावरती या देशाचे वैरी आहेत. क्रमांक 1 लक्षात ठेवा, त्यात मी आहे क्रमांक 1चा. हा आत्ता देशाचं जे वाटोळ होत चाललंय त्याला क्रमांक 1चं कारण कोणतं असेल, ही तर सुशिक्षित नावाची एक हरामखोर जात आहे. त्याच्यात फार मोठं प्रमाण देशद्रोह्यांचं आहे, फार मोठं प्रमाण, 51% जवळपास. जगाच्या वाटीवरती हिंदुस्थानला शत्रू कचकावून, अरे ज्यांना जगायची इच्छा असते त्यांनी शत्रू संपवायचे असतात. हा हिशोब लक्षात घ्यायचा असेल, इतके शत्रू संपवायचे आणि इतक्या शत्रूंना संपून त्यांच्या अंत्ययात्रा काढायच्या आणि प्रत्येकाला किमान 4 खांदा द्यायला, तर 100 कोटी काय जास्त लोकसंख्या पाहिजे आपली. हा पण ज्यांना राष्ट्र म्हणून जगायची इच्छा तिडीक असेल त्यांना माझा विचार पटेल. आपल्याजवळ सर्वात मोठी नदी भगवंतांनी आपल्याला दिली, सर्वात मोठा पर्वत आपल्याला दिला. काय भगवंतांनी केवढी कृपा दृष्टी आपल्यावरती. सगळं सगळं काही मानवी जीवनातले वैभवाचे निकष सगळे उत्कृष्ट आपल्याला. सगळ्यात आपण प्रत्येक गुणात चांगले, तसं दुर्गुणात सुद्धा आपण नादान. या 156 राष्ट्रापैकी 155 राष्ट्र आहेत त्याच्यात जास्तीत जास्त गुलामीच्या नरकात, दास्यत्वात, शेणा माझी बांधुनी वाढे हाती शेणकडे असं क्षुद्र जीवन पत्करलेला आणि त्याच्यात आनंद मानणारा नदान लोकांचा देश कोणता, तर त्याचं उत्तर क्रमांक 1ला आपण. असा हा देश अगदी शक आले, हुण आले, कुशाण आले, तारतल आले, गुर्जर आले, इसवी सन पूर्वी. इसवी सनानंतर इस्लाम नावाचं एक बेकार बी जगात निर्माण झालं. इस्लामचा आक्रमणाच्या रूपाने पहिलं पाऊल मोहम्मद बिन कासिमचं 711 साली पडलंय सिंधमधनं. बरोबर 9 वर्षानंतर 2013 साली 1300 वर्ष पूर्ण होतील. कोण कोण आले इस्लामी आक्रमकापैकी? अरे साधं 1001 पर्यंत, 711 ते 1001 किती इस्लामी वंश आले हो. तगलग आले, लोधी आले, खिलजी आले, ऐबक आले, सूर आले, पठाण आले, मोगल आले. त्यांच्या बाची बाबळ कसे आले? हिंदुस्थानच्या घराला दार खिडक्या नाहीत, कुणी विचारणार नाही. अरे फडव्या तू इथं कसं आलास? काही नाही. कोणी यावे, कुठेही बसावे, कुठेही हागावे, काही करावे, काही चालतंय वाटतं ते. त्याचं नाव हिंदुस्थान, कारण आपण मानवतेचे पुजारी ना, आपण मानवतेचे पुजारी. अरे नालायक नादान जात आहेत ते, काय माणसं आहोत काय? काही वेळेला असं वाटतं की माझ्यासारखी कार्टी या भारतमातेच्या पोटी जन्माला आली, हे तिची संतान आहेत का सर्प आहेत? इतक्या लायकीचे तुम्ही पुढे सांगतो ना काय लायकीचे होते. 1001 ते पुढं आत्तापर्यंत थोडा इतिहास पहा, अगदी ढोबळ इतिहास पहा. तुम्ही तयार असाल तर कधी पुढच्या वर्षी उडीने एक 15-20 मिनिट 2-2 तास बोलायला येते तुमची. पण इतका आयुष्यातला वेळ बोलण्यात घालून काम करूया असं वाटतं. तुम्ही 1001 ते 1030, अरे हे 30 वर्षात त्या अरबस्तान मध्ये एक गझनी नावाचं गाव, तिथे एक मोहम्मद नावाचा कोणी मनुष्य, इस्लाम धर्माचा पंथाचा काय असेल ते, त्याच्या पोटात कळी की काफर ते ठार मारलेच पाहिजेत. कारण अल्लाला, कुराणाला, पैगंबराला जे मानत नाहीत ते जगण्याला लायक नाही. हा कुराणाचा पहिला संदेश आहे. पण 1300 वर्ष झाली आपण कधी कुराण वाचत नाही. कुराण वाचा म्हणजे मुसलमान आपले बंधू कसे आहेत ते ताबडतोब कळेल तुम्हाला. अरे कवडी इतकी अक्कल नाही, त्याचं नाव हिंदू. काही अक्कल ज्याला नसते त्याचं नाव काय हो, त्याला काय म्हणतात? ते हिंदू. इतक्या लायकीचे लोक होतो. तर झालं त्या 30 वर्षात तो मोहम्मद गझनी त्या सोमनाथाचं मंदिर, म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी मंदिर. 12 ज्योतिर्लिंग म्हणजे तुमच्या आमच्या काळजातली अत्यंत अत्यंत आदराची स्थानं, ज्याची यात्रा केल्याशिवाय या देहात मनुष्य जन्माचं सार्थक होत नाही मानणार आहोत आम्ही सगळा हिंदू समाज. किती नालायक असू. अरे 1001 ते 1030 तो फक्त 17 वेळा आला. पहिल्या वेळेला आला
त्यावेळेला आपल्या मराठवाड्यात जसा एक भाग आहे महाराष्ट्रात, तसा अनहिलवाडा म्हणून एक 2-3 जिल्ह्याचा भाग आहे गुजरातील. त्या अनहिलवाड्याचा एक राजा होता, त्याचं नाव आहे अनिरुद्ध सिंह. अनिरुद्ध सिंह त्याला आडवा गेला. तो मोहम्मद गजनी आला म्हणजे किती अंतरावरून आला, 1000-1200 मैलावरून आला, किलोमीटर दीडपट. रेताळ वाळवंड तोडत आला. त्याच्या पोटात काय तिडीक असेल ती बघा. ते शत्रू आहेत, पण त्यांची तिडीक सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. आला, झाला झगडा झाला, उभ्या मैदानात झगडा झाला. झालं काय, रक्तबंबाळ झाला. ह्याचे हजारो सैनिक मेले. पराभव स्पष्ट दिसायला लागला. लढून रणांगणावरती मूर्खाचं मरण पत्करण्यापेक्षा जाऊया, परत ताकद बांधूया आणि हा जो किडका साप आपल्यावरती चालून आलाय त्याची माती करूया म्हणून तो वनात पळूया. त्याला काही दोष नाही. तो वाढला, तो मुत्सद्दी पाऊल आहे, ठीक आहे. परत तो मोहम्मद गजनी 1003 साली आला. 1003 साली आला. ते पहिल्यापेक्षा 1.5 सेना घेऊन आला. पहिल्यांदा 20,000 आणली होती, नंतर 30,000 आणली. कारण त्याला ठोक होतं, तो मुत्सद्दी आहे, ती धूर्त आहे, फार धूर्त आहे. मुसलमानांची इतकी धूर्त जात नाही बघा. तर गंमत अशी की एकदा आला तो आपल्या अंगावरती. मी हे उदाहरण सांगतोय किंवा इतिहास सांगतोय, हिंदू स्वभाव फार प्राचीन काळापासून आतापर्यंत बदललेला नाही. ज्याला अक्कल नसते असाच तो प्रवाह आहे. तर झालं कसं की पहिल्यांदा आला, ठीक आहे, का बरं आला, काहीच दोष नाही. लांडग्यानी बकऱ्याला का मारलं, कोळ्यानी माशाला का मारलं, उंदराला बोक्यानी का खाल्लं, त्याचं काही एक कारण नाही. ते दुबळे आहेत. तो का अंगावरती आला, काही कारण नाही. एकदा आला तो असं म्हणला नाही, हा हरामखोर भडवा आला, त्याची येण्याची वाट बघत नाही, तयारी करतो आणि हा साप ज्या वारुळात ना आला त्या वारुळात जाऊन चालून मारून टाकतो, असं तो म्हणला नाही. कारण तो हिंदू आहे. तो म्हणला नाही. मग तो वाट बघत बसला. तो 1.5 वर्षानंतर आला. 1.5 वर्षानंतर आल्यानंतर झगडा झाला, मेला. पण अनिरुद्ध सिंह आहे, तो काही नपुसक नाही, तो पुरुष आहे, हिंमतवान राजा आहे. तो पराभूत झाला असेल पण तो बावळत नाही आहे. त्याला पोरं आहेत, पोरांना पोरं झाली, पण त्याच्या रक्तगटातल्या पुढच्या प्रजेपैकी कुणाला असं वाटलं नाही की हा किडका मोहम्मद गजनी 17 वेळा आमच्या देवावरती धर्मावरती अत्याचार करायला आला. प्रत्येक स्वारीच्या वेळेला कत्तल, लूट, जाळपोळ, रक्तपात, बलात्कार, धर्मांतर, विध्वंस, बस इतकाच हिशोब. इस्लामला ह्याच्यापेक्षा दुसरा हिशोब नाही आहे. इस्लामचा जगातला सगळा इतिहास असाच आहे, पण इतिहास स्वतंत्र करेल. कोणीही झालेल्या प्रसंगाचा दूर घेण्यासाठी त्याच्या वंशातला एकही पुत्र प्रपौत्र पुढे आला नाही. कधी फैल बंद. दुसरा, हे रक्त कसं आहे ते आधी तसं. लढवय्या जाती आहेत का नाही हिंदुस्थानमध्ये? आहेत, बुंदेले आहेत, रोहिल आहेत, कुमाव आहेत, डोगरा आहेत, जाट आहेत, शीख आहेत, मराठे आहेत, राजपूत आहेत, प्रदीम जाती आहेत. अरे मराठा जात तर आपल्या म्हणजे सगळ्या मृत्यूच्या कमरेत ताट घालणारी, मृत्यूला मातीत घालणारी जात आहे. हे सगळे त्या सोमनाथाचे उपासक आहे. पण या जातीतल्या लढवय्यांच्या पैकी जिवंत होते त्या काळात. कुणालाही असं वाटलं नाही की अरे आपलं दैवत, आपला प्राण, आपलं शक्तीपीठ, आपलं ज्योतिर्लिंग, आपला देव हे फडवे मारतायत, चालून टाकतायत, लुटतायत, याचा सूड घ्यायला गेलं पाहिजे, याची माती करायला पण गेलं पाहिजे. देशातल्या देशात जाण्याची सुद्धा तिथल्या लढवय्या जातीतल्या लोकांना इच्छा झाली. हा स्वभाव तसाच कायम टिकून नाही, ह्याच्यात फरक नाही.